Hello, good morning students. See here, we have to discuss about the new article today, that is average acceleration. In our previous videos we have seen the types of acceleration, that is uniform and non-uniform accelerations. Okay. So in this article, in this videos we have seen, that is we have to discuss about the average acceleration. आता या व्हिडिओमध्ये ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते आपल्याला शिकायचं आहे. तर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन कसं काढायचं एखाद्या बॉडीचं, जी बॉडी मोशनमध्ये आहे, तर त्याविषयी थोडंसं बघा. तर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे द चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी कोणत्या नोटेशननं दाखवतो आपण, डेल्टा व्ही. सो देअरफॉर वी कॅन राईट ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन इट इज वेक्टर क्वांटिटी. So that's why you have to put bar for the head of that a, that is a bar means it is a vector quantity, that is acceleration is equal to delta v. Delta v also vector quantity, so that's why we have to put here a bar divided by delta t. So this is acceleration, that is average acceleration. So average acceleration means what, चेंज इन वेलॉसिटी. आता चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी म्हणजे फायनल वेलॉसिटीमधून तुम्हाला काय काढायची आहे, इनिशियल वेलॉसिटी. तर V2ला फायनल वेलॉसिटी कन्सिडर करा, V1ला इनिशियल वेलॉसिटी कन्सिडर करा. ठीक आहे. तर फायनलमधून ज्यावेळेस इनिशियल मायनस करू त्यावेळेस आपल्याला काय मिळतो, चेंज मिळतो. आणि तो चेंज म्हणजे काय, डेल्टा V म्हणजे चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय डेल्टा टी, टाईम इंटरवल. टाईम इंटरवल म्हणजे काय, T2 मायनस T1. तर आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे ॲक्सेलरेशनचा, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, दॅट इज ॲव्हरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू V2 मायनस V1 डिवायडेड बाय T2 मायनस T1. मग V2 मायनस V1 डिवायडेड बाय T2 मायनस T1 हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय कसा करायचा आहे, त्यासाठी एखादा एक्झाम्पल आपण इथं घेऊ. आता त्या एक्झाम्पलमध्ये जर आपण एखादी व्हेकल ही मोशनमध्ये जर कन्सिडर केली, सो फॉर एक्झाम्पल अ व्हेकल इज देअर अँड दॅट व्हेकल इज मूविंग. Suppose this one is the point, so at point A, suppose that body is supposed to be car is there. So suppose a car is there, suppose this is the car, and if it is start from point A, so when it is start from point A, this is the point A with velocity v. Okay, so when it starts from A, then its velocity, initial velocity should be 0. Okay, because that body or that car starts from point A. When it starts, then its initial velocity should be 0, and with velocity v2, so its final velocity we consider. So it is moving along the straight line, so this is the straight line, or we can say straight path. So straight line. So when a car is moving along the straight line and with velocity 20 meter per second, so its final velocity is supposed to be 20 meter per second. So while it is moving with velocity 20 meter per second in 2 seconds, so the time is given here 2 seconds. So what will be the average velocity of that car, त्या कारची ॲव्हरेज वेलॉसिटी किती असेल बघा. एक्झाम्पल आपण काय घेतलं, एक्झाम्पलमध्ये एक कार घेतली आहे आपण. ती जी कार आहे ती कोणत्या पॉईंटपासून स्टार्ट झाली आहे, ती जी कार आहे ही ए पॉईंटला आहे, आणि ए पॉईंटला असताना ती रेस्टपासून स्टार्ट झाली आहे. रेस्टमध्ये आहे म्हणजे त्या बॉडीची वेलॉसिटी किती आहे, 0. त्या बॉडीला आपण इनिशियल वेलॉसिटी असं नाव दिलं आहे. इनिशियल वेलॉसिटी म्हणजे काय, V1. तर इथं V1ला आपण काय नाव देऊ, इनिशियल वेलॉसिटी. ठीक आहे. मग ही जी इनिशियल वेलॉसिटी आहे ही किती आहे, 0 आहे, कारण ही जी कार आहे ही स्टार्ट फ्रॉम रेस्ट पोझिशनपासून आहे म्हणून. आणि ही वेलॉसिटीनं मूव होत आहे. किती वेलॉसिटीनं मूव होत आहे, 20 मीटर पर सेकंड या वेलॉसिटीनं मूव होत आहे. आणि ज्यावेळेस ती 20 मीटर पर सेकंड वेलॉसिटीनं मूव होईल त्यावेळेस तिचा टाईम पिरियड किती आहे,
2 सेकंद आहे, म्हणजे टाईम इंटरवल किती आहे 2 सेकंद आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन कसा काढायचा. तर ॲव्हरेज ॲक्सेलरेशनसाठी आपण फॉर्म्युला घेऊ. दॅट इज फॉर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डेल्टा व्ही बाय डेल्टा टी, दॅट इज v2 minus v1 अपॉन t2 minus t1. v2 minus v1 म्हणजे काय, फायनल वेलोसिटी किती आहे, फायनल वेलोसिटी 20 आहे. 20 मायनस इनिशियल वेलोसिटी किती आहे 0 अपॉन टाईम इंटरवल किती दिलेला आहे 2 सेकंद, म्हणजेच किती 20/2 आणि 20/2 म्हणजेच काय 10. म्हणजे इथं ॲव्हरेज ॲक्सेलरेशन त्या कारचं किती येणार आहे 10 मीटर पर सेकंड. आता हे झालं एक सिम्पल एक्झाम्पल. या एक्झाम्पलवरून आपण ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते डिस्कस केलं आहे. तर लक्षात ठेवा, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढण्यासाठी तुम्हाला वेलॉसिटी चेंज घ्यावा लागतो. वेलॉसिटी चेंज म्हणजे काय, दॅट इज डेल्टा व्ही. आणि डेल्टा व्हीला आपण कसं लिहिणार, चेंज केव्हा असतो बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये चेंज केव्हा येतो. चेंज हा एक तर इन्क्रीज किंवा डिक्रीज, एखाद्या बॉडीची वेलॉसिटी इन्क्रीज झाली किंवा डिक्रीज झाली तेव्हा चेंज येतो. ठीक आहे, त्यालाच आपण चेंज इन वेलॉसिटी म्हणतो. मग चेंज होणे म्हणजे नेमकं काय, तर चेंज होणे म्हणजे त्याच्या फायनल वेलॉसिटीमधून नेहमी काय मायनस करायचं असतं, तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी मायनस करायची असते. ज्यावेळेस फायनल वेलॉसिटीमधून तुम्ही इनिशियल वेलॉसिटी मायनस करता त्यावेळेसच तुम्हाला काय मिळतो, त्यावेळेसच तुम्हाला मिळतो चेंज इन वेलॉसिटी. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय. So just you have to remember, change in velocity means what? Final velocity minus initial velocity. Okay, divided by the time interval. Divided by the time interval. Okay, जो काही टाइम असेल तो डिवाइडेड म्हणजे चेंजिंग वेलॉसिटी आणि टाइम इंटरवलचा डिव्हिजन म्हणजे काय असते, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन असते. ठीक आहे, तर आपल्याला विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. त्या प्रॉब्लेम्सवरून आपल्याला ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढायचं आहे त्या बॉडीचं. तर आपण प्रॉब्लेम्स घेणार आहोत ॲव्हरेज ॲक्सेलरेशनवरती. ठीक आहे, तर जेवढे आपण प्रॉब्लेम्स घेऊ तेवढे आपले कन्सेप्ट आणखीन क्लिअर होतील. तर ॲव्हरेज ॲक्सेलरेशनच्या प्रॉब्लेम्सकडे आपल्याला जायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला कुठला आहे, हे एक्झाम्पल जर घेतलं, या एक्झाम्पलवरून तुम्हाला ॲव्हरेज ॲक्सेलरेशन हा क्लिअर झाला असेल की ॲव्हरेज ॲक्सेलरेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम इंटरवल. ओके, थँक्यू. So we have to try to solve some examples depends on average acceleration. आताच आपण ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते एक्झाम्पल देऊन समजून घेतलं आहे. तर ॲव्हरेज ॲक्सेलरेशनमध्ये आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो, ठीक आहे, तो फॉर्म्युला आपण सर्वप्रथम लिहून घेऊ. तर फॉर्म्युला असा आहे की ॲव्हरेज ॲक्सेलरेशनसाठी ॲव्हरेज ॲक्सेलरेशन जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला ए इज इक्वल टू डेल्टा व्ही बाय डेल्टा टी. So delta v means what? Change in velocity, that is v2 minus v1 divided by delta t means what? Time interval, that is t2 minus t1. Okay, so this is average acceleration. आता इथे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन कसं काढणार या प्रॉब्लेममध्ये, तर या प्रॉब्लेममध्ये ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढण्यासाठी हा प्रॉब्लेम्स आपल्याला समजून घ्यावा लागेल. अ कार इज देअर, so it travels in the positive x direction. In the positive x direction means what? It is performing a straight line motion. Suppose this is the straight line motion. Okay, it travels in the positive x direction means its velocity should be positive. So at 20 meter per second and needs to pass a current, the car's velocity is increased to 25 meter per second in 2 seconds. Now see here first velocity is given. So while the car is moving with velocity, that velocity is supposed to be 20 meter per second, it is given. After that the velocity of the car increases, it becomes 25 meter per second. So which velocity is final? So here 25 meter per second, that velocity is final velocity, and 20 meter per second, that is initial velocity. So we should write here, a car is moving along the straight line. Along the straight line, suppose this is the car, it is moving along the straight line. So delta v is equal to v2 minus v1, that is v2 is final velocity,
final velocity and v1 is initial velocity. v1 is initial velocity. So two velocities are given here. दोन velocities आपल्याला दिलेल्या आहेत. पहिले velocity त्याची 20 मीटर पर सेकंद होती. नंतर त्याने काय केली आहे, ट्रक पास करण्यासाठी त्याने काय केलं आहे की त्याची वेलॉसिटी इन्क्रीज केली. किती इन्क्रीज केली? 25 मीटर पर सेकंदने इन्क्रीज केली आहे. 25 मीटर पर सेकंदनी इन्क्रीज केल्यानंतर त्याला फायनल वेलॉसिटी किती मिळाली इथं? 25 मीटर पर सेकंद. आणि इनिशियल किती होती? 20 मीटर पर सेकंद. ठीक आहे. तर आपल्याला यांचं चेंज काढायचं आहे आणि आपल्याला चेंज काढताना काय करणार आपण? सो देअरफॉर डेल्टा व्ही इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी v2 किती आहे? 25 मायनस v1 इनिशियल वेलॉसिटी किती आहे? 20. म्हणजेच आपली किती असेल? 5 मीटर पर सेकंड. सो 25 मायनस 20 दॅट इज द 5 मीटर पर सेकंड. दॅट इज द चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय? फायनल मायनस इनिशियल. फायनल वेलॉसिटीमधून इनिशियल वेलॉसिटी मायनस केली तर तुम्हाला काय मिळालं इथं? चेंज इन वेलॉसिटी मिळाली. आणि चेंज इन वेलॉसिटी किती आलेली आहे? 5 मीटर पर सेकंड. चेंज इन टाईम डेल्टा टी इज ऑल्सो गिवन. हे करण्यासाठी त्यांना वेळ किती लागला आहे? तर त्यांना इथं वेळ किती लागला आहे? इथं लागला त्यांना 2 सेकंद. म्हणजे आपण इथं डेल्टा टी किती येणार आहे? इथं डेल्टा टी घेणार आहे आपण 2 सेकंद. ठीक आहे. फॉर्म्युलामध्ये ठेवा. सो देअरफॉर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा व्ही इज 5 upon 2, it is 2.5 meter per second. So this is the average acceleration of the car. Average acceleration या शब्दाचा काय अर्थ होतो? ॲव्हरेज ॲक्सेलरेशन किती काढलं आपण? या कंडिशनमध्ये ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आहे 2.5. तर हे जे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आहे हे मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये असतं. तर हे जे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन हे काय सांगतं आपल्याला की ही जी वेलॉसिटी आहे कितीनं चेंज होत आहे? ही 2.5 मीटर पर सेकंदनं चेंज होत आहे पर सेकंदला. पर सेकंदला तिची वेलॉसिटी कितीनं चेंज होत आहे? तर तिची वेलॉसिटी कितीनं चेंज होत आहे? 2.5 मीटर पर सेकंदनं तिची वेलॉसिटी चेंज होत आहे प्रत्येक सेकंदाला. त्यालाच काय म्हणतो आपण? ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन हा जो कन्सेप्ट आहे हा नेमका काय सांगतो आहे? हा ॲव्हरेज ॲक्सेलरेशन सांगतो आहे की जर बॉडी स्ट्रेट लाईनमध्ये मोशनमध्ये असेल तर त्या बॉडीची वेलॉसिटी काय रेटने चेंज होत आहे? किती रेटने चेंज होत आहे? म्हणजे आता इथं आपलं 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आन्सर आलं तर याचा अर्थ काय? 2.5 मीटर पर सेकंदनं काय होत आहे? ती काय होत आहे? तिची वेलॉसिटी चेंज होत आहे. यालाच आपण काय म्हणतो? ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. ठीक आहे.